सुरुवात या ठिकाणी होताना पाहायला मिळते. सेमी फायनल नंबर 1 इज बिटवीन नेरूळ चॅम्पियन वर्सेस टीम करंजाडे वॉरियर्स, करंजाडे लायन्स, माफ करा, करंजाडे लायन्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रशांत जाधव आणि त्यांच्या सोबत जोडी येते ती म्हणजेच अभिजित यांची. प्रशांत आणि अभिजितची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. सर एक कशा 2 प्रकारे मिनिटं त्यांच्या होल्ड माध्यमातून करायचंय. खेळ राहतोय हे ओके. सुद्धा आपल्याला पाहणं साजेसं स्टार्ट करायची असणार आहे. मॅच. गोलंदाजाचं नावकडे, गोलंदाजाकडे जर आपण पाहिलं तर गोलंदाजीला आपल्याला पाहायला मिळत आहेत प्रशांत, डॉक्टर प्रशांत धमाळ आपल्याला पाहायला मिळत आहेत गोलंदाजीसाठी. कशा प्रकारे त्यांच्या माध्यमातून गोलंदाजी राहते हे सुद्धा आपण पाहायचंय. प्रशांत जाधव विरुद्ध प्रशांत धमाळ आपल्याला पाहायला मिळत आहेत. करंजाडे लायन्स वर्सेस सेमी फायनल 1 ला या ठिकाणी सुरुवात होणार आहे. चला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. पहिला बॉल येताना पाहायला मिळतोय. सेमी फायनल 1 नेरूळ चॅम्पियन वर्सेस करंजाडे लायन्स. पहिला बॉल या ठिकाणी पहिल्याच बॉलला स्लॅश केलाय मिड ऑन मध्ये. एक धाव पूर्ण केली जाते. पहिली धाव या ठिकाणी स्कोर कार्ड वर लिहिली जाणार आहे. पहिली धाव नक्कीच मिड ऑनच्या दिशेने ही पहिली धाव या ठिकाणी घेण्यात आलेली आहे आणि नक्कीच आपल्याला पाहायला मिळतंय कशा प्रकारे या ठिकाणी घेतली गेली आहे ही धाव. चांगल्या रीतीने सुरुवात झाली आहे या मॅचची. पहिल्याच चेंडूवरती एक धाव येताना पाहायला मिळते. पुढील चेंडू प्रशांत सर घेऊन येताना पाहायला मिळतात. फुलरलेनचा बॉल आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. बघा पॉवर प्लेचं षटक आहे. फील्ड कडे जर आपण पाहिलं तर फील्ड अगदी इंटरेस्टिंग सेट केली आहे. दरम्यान एक धाव या ठिकाणी पूर्ण करण्यात आली. ते डबल आहे ना तिथं डबल टाक ना आणि हे कर ना. एक धाव या ठिकाणी पूर्ण होताना पाहायला मिळते. डॉट बॉल, माफ करा, डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. सेमी फायनल 1 चा द्वंद्व आपण या ठिकाणी पाहतो आहोत. ICTC प्रेझेंट्स डॉक्टर फाउंडेशन चॅम्पियन्स ट्रॉफी या ठिकाणी रंगते आणि या चॅम्पियन्स ट्रॉफी मधलं नक्कीच आजच्या दिवसातलं 6वं द्वंद्व सेमी फायनल नंबर 1 नॉकआउटची मॅच असणार आहे. इथून फक्त तुम्हाला फायनलचं तिकीट मिळू शकतं. यावेळेला स्वीप करण्याचा प्रयत्न. आणखीन एक चांगला बॉल, आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. प्रशांत यांना गोलंदाजीसाठी आणलंय. लगातारचे 3 चेंडू डॉट. बघा विकेटची हॅट्रिक घेऊ शकतात पण तू डॉट बॉलची हॅट्रिक काढायला ते करेज लागतं, ती गोलंदाजी लागते आणि ती या ठिकाणी पाहायला मिळते. रिव्ह्यू, वी हॅव अ प्लेयर रिव्ह्यू फॉर वाईड बॉल. चेकिंग विथ द थर्ड फ्रंट ऑन अंपायर कुठे अँगल. असतील तर त्यांनी आले आले सॉरी तिथे. येस. थर्ड अंपायर रिव्ह्यू चेक करतायत. इज इट अ फेअर डिलिव्हरी और वाईड बॉल? चेकिंग विथ द थर्ड अंपायर. सेमीफायनलचा हा चालू असलेला सामना व्हेरी इम्पॉर्टंट मॅच, त्यामुळे डिसिजन पेंडिंग आहे. थर्ड अंपायर ही लीगल डिलिव्हरी आहे की वाईड डिलिव्हरी आहे ते सांगतील आपल्याला. WTCच्या माध्यमातून हे लाईव्ह कव्हरेज. खूप क्लोज कॉल असल्यामुळे थोडा वेळ लागतोय, तर थर्ड अंपायर आपल्याला लवकरच त्यांचा निर्णय कळवतील. इट इज अ फेअर डिलिव्हरी सर. नो मोर रिव्ह्यूज लेफ्ट. टीम करंजाडे लायन्स. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. लगातारचे 3 डॉट बॉल. हॅट्रिक केली आहे डॉट बॉलची. धावसंख्या 1 वरच स्थिरावली आहे. एकही रिव्ह्यू उरलेला नाहीये करंजाडे लायन्स. सर इथे 2 रिव्ह्यू आहेत सेमीफायनल पासून, ओके. तर त्यातला येस. एक रिव्ह्यू आपला पेंडिंग आहे. एक रिव्ह्यू आपण गमावलेला आहे. लक्षात घ्यायचंय 2 रिव्ह्यूज असणार आहेत आपल्याला.
दरम्यान पुढील बॉल शॉर्ट बॉल आहे, यावेळेला पुल केलंय त्या बॉलला. स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. तर पॉवर प्लेचं पहिलं षटक मार्गस्थ आहे या ठिकाणी. 2 धावा यावेळेला धावून पूर्ण केल्या गेल्या आहेत. तर प्रशांत जाधव आणि अभिषेक यांनी पॉवर प्ले मध्ये हवा होता तसा आतापर्यंत स्टार्ट मिळाला नाहीये करंजाडे लायन्स या संघाला. धावसंख्या 3 वर येऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते. 3 धावा धावफलकावरती होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 3. शेवटचा बॉल पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरचा. फुल टॉस बॉल त्याला मात्र खेळून काढलंय डीप स्क्वेअर लेग रिजनच्या डोक्यावरून. चेंडू चाललाय सीमा पार. शेवटच्या चेंडूवर येतोय ICTC मॅक्सिमम षटकार. 6 धावांचा फटका आणि पहिल्या षटकानंतर धावसंख्या आता 9 वर येऊन पोहोचली आहे. बघा करंजाडे लायन्स कुठेतरी बॅकफुट वर होते, परंतु शेवटच्या चेंडूवरती तो मात्र एक सुखाचा श्वास घेतलाय. शेवटच्या चेंडूवरती तो मोठा फटका पाहायला मिळालाय आपल्याला आणि त्याचमुळे या षटकाराच्या बळावरती धावसंख्या आता 9 वर येऊन पोहोचली आहे. गोलंदाजीसाठी आता आपल्याला पाहायला मिळतात डॉक्टर राकेश जैन ऑफ स्पिनर यांना आता इंट्रोड्यूस करण्यात येते या गेम मध्ये. पॉवर प्लेचं दुसरं षटक हाताळण्यासाठी राकेश या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. राकेश या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कशा प्रकारची गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते याकडे पाहूया आता. राकेश जैन ऑफ स्पिनर आहेत. कशा प्रकारे 3 फील्डरला बाहेर घेतलंय. डीप स्क्वेअर लेग लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन ला बाहेर काढलंय. मिड विकेटचं क्षेत्र खाली आहे. एक्स्ट्रा कव्हरचं क्षेत्र खाली आहे. नेमका कोणत्या दिशेने नक्कीच विथ द स्पिन ओव्हर कव्हर्स मारण्याचा प्रयत्न असणार आहे की मग समोरच्या दिशेने प्रहार करण्याचा काय स्ट्रॅटेजी असणार आहे सेमीफायनल. यावेळेला कट करण्याचा प्रयत्न. पहिलाच बॉल डॉट आहे. आर्म बॉल होता, त्याला ओळखू शकले नाहीत आणि आर्म बॉल वरती डॉट बॉल येताना आपल्याला पाहायला मिळतोय. राकेश जैन चांगली गोलंदाजी करतायत आपल्या संघासाठी. होम टीम आहे नेरूळ चॅम्पियन्स आणि त्यांच्या माध्यमातून कशा प्रकारचा खेळ दाखवला जातोय याकडे आपल्याला पाहायचंय. डॉट बॉल आलाय. पहिलाच बॉल डॉट. पुढचा बॉल त्यावरती पदललित दाखवून खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल. शफल होऊन लेग स्टंपच्या बाहेरून येऊन लॉंग ऑनच्या डोक्यावरून उडवण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु डॉट बॉल आलाय. राकेश जैन चांगली गोलंदाजी करतायत. ओळखतायत ज्या ज्या वेळेला बॅटर थोडस बाहेर येण्याचा प्रयत्न करतायत, लेंथला मागे खेचतायत राकेश. राकेश यावेळेला चेंडूला उडवलाय. पहिली विकेट लोड होते का? मिड ऑनचा फिल्डर इंटरेस्टेड आहे. झेल सुटलाय आणि हा झेल किती महागात पडू शकतो याकडे आपण पाहूया. दरम्यान 2 धावा यावेळेला धावून पूर्ण केल्या गेल्या आहेत. सेमी फायनल सारख्या स्टेज वरती अशा प्रकारचे झेल तुमच्याकडून व्हायला हवेत. अशा प्रकारची कामं तुमच्याकडून झाली पाहिजेत. रेग्युलेशन कॅच होती एक सिंपल कॅच आणि नक्कीच दडपण प्रेशर पाहायला मिळते आपल्याला सेमी फायनलचं या फिल्डर्स वरती. नेरूळ चॅम्पियन्सच्या खेळाडूंवरती धावसंख्या 11 वरती येऊन पोहोचली आहे. पुढील चेंडू चौथा चेंडू घेऊन या पॉवर प्लेच्या शेवटच्या ओव्हर मधला चौथा चेंडू घेऊन तयार होत आहेत राकेश. पुन्हा एकदा फुलरलँडचा बॉल डाऊन द लेग साइड बॉल आहे. याकडे आता पाहायचंय काय घडतंय. अपील पंचांकडे केली जाते. नॉट आउटचा निर्णय राहणार आहे. बॉल फक्त डॉट राहणार आहे. बघा सेमीफायनल्स पासून आपण 2-2 रिव्ह्यूज प्रोव्हाइड करतो आहोत, त्यामुळे एक रिव्ह्यू आपला घालवलाय करंजाडे लायन्स या संघाने. 11 धावा झाल्यात धावफलकावरती. एक शेवटचा 2 शेवटचे चेंडू शिल्लक आहेत. लास्ट 2 balls remaining in this over of Rakesh Jain. Power plays last over from him. शेवटची ओव्हर. यावेळेला चेंडू हवेमध्ये उडवलाय. अमित लंगोटे सर त्या चेंडूच्या खाली चेस करत येत आहेत. 1 बाउन्स फिल्डर चेंडूवरती. तोपर्यंत 2 धावा धावून पूर्ण करण्यात आल्यात. धावसंख्या 13 वरती येऊन पोहोचते. 13 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 13 फॉर नन आफ्टर कम्प्लिशन ऑफ 1.5. शेवटचा चेंडू या ठिकाणी शिल्लक असणार आहे राकेश जैन यांचा. सेमीफायनलचा महामुकाबला या ठिकाणी पाहायला मिळतोय. दोनही संघ अटीतटीचे आहेत. तर करंजाडे लायन्स आपला सामना कळंबोली वॉरियर्स सोबत क्वार्टर फायनल जिंकून इथे प्रवेश केलाय. तर नेरूळ चॅम्पियन्स यांनी त्या सकाळच्या सत्रामध्ये 39 धावा चेस करून शेवटचा चेंडू आणि या शेवटच्या चेंडूवर चेंडू निघून जाईल सीमा पार. शेवटच्या चेंडूवर आलाय ICTC चौकार आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर पॉवर प्ले संपलाय आणि पॉवर प्ले नंतर धावसंख्या येऊन पोहोचली ती म्हणजे करंजाडे लायन्स 17 फॉर नन.
अमित लंगोटे सर या ठिकाणी गोलंदाजीसाठी येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्या माध्यमातून कशा प्रकारे गोलंदाजी राहणार आहे याकडे पाहायला लागणार आहे. आपल्याला कॅप्टन ऑफ द टीम आहेत अमित लंगोटे सर, समोर असतील त्यांच्या अभिजित. पहिलाच बॉल शॉर्ट बॉल आहे, हवेमध्ये उडवलाय, फाईन लेगचा फिल्डर इंटरेस्टेड आहे, झेल सोडलाय. फाईन लेग मध्ये झेल या ठिकाणी सुटलाय आणि त्याचमुळे या ठिकाणी पुन्हा एकदा 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 19 धावा आता झालेल्या आहेत. 19 रन्स ऑन द स्कोर कार्ड आफ्टर कम्प्लिशन ऑफ 2.1. 2.1 षटकांनंतर धावसंख्या 19 वर येऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते. अमित लंगोटे सर कॅप्टन ऑफ द टीम आहेत. टीम नेहरू चॅम्पियन्सचे सेमीफायनल 1 चा सामना या ठिकाणी रंगतोय. उपांत्य फेरी मधला हा सामना आहे आणि इथून अंतिम फेरीमध्ये पोहोचवणारा हा सामना आहे. यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळलाय, राकेश जैन इंटरेस्टेड आहेत, जेल सुटलाय राकेश यांच्याकडून आणि एकच धाव यावेळेला पूर्ण केली जाणार आहे. या एका धावेने धावफलक जर आपण पाहिलं तर धावफलक आता 20 वर येऊन पोहोचतोय. एक सिंपल कॅच होती नक्कीच. झेल यावेळेला 3 सोडलेत आतापर्यंत. एक मिड ऑन वर झेल सुटलाय, एक फाईन लेग मध्ये झेल सुटलाय आणि आता लॉंग ऑफ वरती एक झेल सुटलाय. 3 झेल आतापर्यंत सुटलेत आणि आता स्ट्राईक वरती डॉक्टर प्रशांत. प्रशांत यांच्या बॅट मधून हा स्ट्रोक आलाय. प्रशांत नक्कीच स्वतःसाठी थोडासा वेळ घेतात. मागील मॅच मध्ये कळंबोली वॉरियर्स विरुद्ध खेळताना सुद्धा अशाच प्रकारे स्वतःला थोडासा टाइम दिला, इनिंग्स बिल्टअप केली आणि शेवटच्या षटकांमध्ये ते षटकार आणि चौकार त्यांच्या बॅट मधून पाहायला मिळाले. आणि हे सुद्धा एका चांगल्या बॅटरची निशाणी आहे. जोपर्यंत ते क्रीजवर आहेत, स्ट्राईक रोटेशन सुरू ठेवतायत आणि त्यानंतर धावांना ऍक्सेलरेट करण्यासाठी शेवटच्या षटकांमध्ये येणाऱ्या शेवटच्या गोलंदाजांना प्रेशराईज केलं जातं त्यांच्या माध्यमातून. धावसंख्या 22 वर येऊन पोहोचते. 22 रन्स ऑन द स्कोर कार्ड. पुढचा चेंडू घेऊन अमित सर तयार होत आहेत. अमित. फुलर लेनचा बॉल आहे, त्याला खेळून काढलाय मिड विकेट झोन मध्ये, डीप मध्ये फिल्डर त्या चेंडूला चेस करत येत आहेत. तोपर्यंत एकच धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या 23 वर येऊन पोहोचते. 23 रन्स. 2.4 षटकांनंतर 23 धावा आतापर्यंत आटोक्यात ठेवलंय धावसंख्येला. तितक्या पुढे जाऊ दिलं नाहीये. परंतु करंजाडे लायन्स हा संघ सुद्धा जाणला जातो शेवटच्या षटकामध्ये फायर पॉवर दाखवण्यासाठी. त्यामुळे पुढची येणारी 2 षटकं ही फार महत्वाची असणार आहेत करंजाडे लायन्स साठी सुद्धा आणि नेहरू चॅम्पियन्स साठी सुद्धा. यावेळेला पुल केलाय, बॉलला पाठवलंय मैदानाच्या बाहेर. डीप मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू चाललाय लांबच लांब, सीमा पार. ICTC मॅक्सिमम इडेज षटकार 6 धावा. 6 धावांचा फटका येताना पाहायला मिळाला बघा. शॉर्ट बॉल होता, फुटवर्क मध्ये थोडस चेंज केलं, फुटवर्क वरती बॅकफुट वर आले, वाट पाहिली त्या चेंडूची आणि शेवटच्या क्षणी स्टँड अँड डिलिव्हर त्या फटक्याला पाठवलं, सीमा पार षटकार. 29 धावा आता धावफलकावरती झाल्यात. महागडं षटक राहिले अमित सरांचं. 12 धावा आतापर्यंत खर्च झाल्यात. शेवटचा एक चेंडू शिल्लक. डॉक्टर अमित लंगोटे सर कॅप्टन ऑफ द टीम नेहरू चॅम्पियन्स. शेवटचा बॉल प्रशांत. अभिजित ऑन स्ट्राईक, माफ करा. फुलर लेनचा बॉल आणखीन एकदा स्क्वेअर लेगचा फिल्डर यावेळेला इंटरेस्टेड आहे. चांगले डायव्हिंग एफर्ट्स, परंतु चेंडू वन बाउन्स निघून चाललाय सीमा पार. स्क्वेअर लेगच्या दिशेने आलाय चौकार. पहिला षटकार आणि आता चौकार. 16 धावा कन्सीड केल्या आपल्या षटकामध्ये आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीम करंजाडे लायन्स येऊन पोहोचले आहेत 33 विदाउट लॉस. 33 फॉर नन. चांगली धावसंख्या आहे ही आणि अशाच प्रकारची धावसंख्या पुढे जात गेली तर 50 ते 60 धावांपर्यंत पोहोचण्याचा जो निर्धार आहे करंजाडे लायन्सचा, त्या निर्धारामध्ये कुठेतरी यशप्राप्ती होण्याची संपूर्णपणे शक्यता या ठिकाणी वर्तवली जाते. हॅलो. डॉक्टर अरुण कदम सर गोलंदाजीसाठी येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्या माध्यमातून गोलंदाजी कशी केली जाते. हो. पहिलाच बॉल आहे अरुण कदम सरांचा आणि पहिल्याच बॉल वरती चांगली अडवणूक आहे मकरंद यांच्या माध्यमातून. डॉक्टर मकरंद होते त्या ठिकाणी आणि त्यांच्या माध्यमातून चांगली अडवणूक करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे ICTC प्रेझेंट्स डॉक्टर फाउंडेशन चॅम्पियन्स ट्रॉफीला या ठिकाणी आगमन झालंय डॉक्टर ऋषी कन्नन सरांचं. सर, व्हेरी वॉर्म वेलकम टू द डॉक्टर्स फाउंडेशन चॅम्पियन्स ट्रॉफी. थँक्यू सो मच फॉर ग्रेसिंग दी ओकेजन. यावेळेला फुलर लेनचा बॉल, त्याला खेळून काढलं डीप मिड विकेट झोन मध्ये आणि एकच धाव यावेळेला पूर्ण करण्यात आली आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 35 धावा धावफलकावरती होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत 3.2 षटकांनंतर.
स्कोर लाईन इज ऑन 35 फॉर नन. आणि नक्कीच चांगलं ऍक्सेलरेशन मिळवलं आणि धावा धावफलकावरती झालेले आहेत. अरुण कदम सर गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रशांत जाधव असतील समोर. प्रशांत शफल करून यावेळेला आउटसाइड द ऑफ स्टंप आले. नो बॉल असणार आहे आणि या नो बॉल वरती आता फ्री हिट प्रोव्हाइड केली जाईल आणि त्यावरती एक धाव सुद्धा मिळणार आहे. म्हणजेच नो +1 इक्वल्स टू 2. धाव संख्या आता 41 वर येऊन पोहोचणार आहे. 22 ची ही एक धाव नक्कीच लिहिली जाणार आहे. बघा चुकीचा ओव्हरथ्रो झाला. प्रेशर पाहायला मिळतंय या सेमीफायनलच्या मॅचचं. फ्री हिट असणार आहे आणि 41 धावा आता धावफलकावरती झाल्यात. 41 रन्स ऑन द स्कोर कार्ड. फ्री हिटचा बॉल आहे. फ्री हिटच्या बॉलला कशा प्रकारे मैदानाच्या बाहेर पाठवण्याचा प्रयत्न असणार आहे याकडे पाहायचंय. फ्री हिटच्या बॉलवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय परंतु त्यावरती एक सिंगल आलाय केवळ. चांगल्या रीतीने हाताळलं. 42 धावा धावफलकावरती आपल्याला होताना पाहायला मिळत आहेत. पुढील बॉल यावेळेला यॉर्क केलं होतं बॉलला. शेवटच्या क्षणी बॅटच्या फेसला ओपन केलं आणि पाठवला चेंडूला डीप फाईन लेग मध्ये. तोपर्यंत 2 धावा पुन्हा पूर्ण केल्या गेल्यात. एका चांगल्या धावसंख्येवरती 44 धावांवरती येऊन पोहोचली आहे टीम करंजाडे लायन्स. चांगल्या रीतीने आपल्या धावा केल्या. चांगल्या रीतीने धावांना पुढे नेलंय. शेवटचा चेंडू उरला असणाऱ्या चौथ्या षटकाचा. हे सुद्धा षटक 10 धावा आल्यात आतापर्यंत. तिसऱ्या आणि चौथ्या षटकात नक्कीच. तिसऱ्या षटकात 16 धावांचं ते मोठं षटक राहिलं अमित लंगोटे सरांचं, ज्यावर अगदी चांगल्या रीतीने प्रहार केले. यावेळेला चेंडू चांगला आहे आणि त्यावरती मात्र विकेट लिहिलाय. त्रिफळाचीच्या स्वरूपात बाद केलं आणि माघारी पाठवलं ते म्हणजे डॉक्टर प्रशांत जाधव यांना. पहिला गडी होतोय बाद 44 धावांवरती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर टीम करंजाडे लायन्स 44 फॉर 1. प्रशांत जाधव बॅक टू द पवेलियन. बघा बॉल जो आहे तो डीप झाला. अगदी शेवटच्या क्षणी खाली आला आणि स्टंप्स मध्ये गेला. नक्कीच आपल्या स्टंप्सला अडवून खेळ दाखवत नव्हते. ऑफ स्टंपच्या बाहेर शफल झाले होते आणि त्याचमुळे मिडल आणि लेगच्या लाईन वरती गोलंदाजी केली आणि बाद केलंय. कीर्ती आलेले आहेत गोलंदाजीसाठी. कीर्ती यांच्या माध्यमातून कशा प्रकारे गोलंदाजी केली जाते याकडे आपल्याला पाहायला लागणार आहे. कीर्ती चला विनंती असणार आहे सुरुवात करायची आहे लवकरात लवकर मॅचला. डावातलं शेवटचं षटक शिल्लक आहे. सेमीफायनल 1 चा सामना आपण या ठिकाणी पाहतो आहोत. कीर्ती आले शेवटचं षटक घेऊन. नवीन बॅटर तुषार कांबळे मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईक असणार आहेत. सध्या अभिजित शेवटच्या षटकाला सुरुवात. अभिजित वैयक्तिकरित्या 11 चेंडू आणि 23 धावांवर बॅटिंग करतायत. अभिजित फिनिशिंग टचेस कशा प्रकारे दिले जाणार आहेत. कट करण्याचा प्रयत्न होता. वाईड बॉल असणार आहे. बराच बाहेर आहे चेंडू. 45 धावांवर धावफलक येऊन पोहोचतोय. 45 रन्स ऑन द स्कोर कार्ड. कीर्ती आलेत गोलंदाजीसाठी. कशा प्रकारे गोलंदाजी करतायत कीर्ती. बघा 50च्या जवळपास येऊन संघ पोहोचलाय परंतु ते 60-63 धावा केल्या जाणार का. 60 ते 65 धावांपर्यंत पोहोचवलं जाणार का या संघाच्या स्कोर लाईनला. जबाबदारी आता अभिजित आणि तुषार यांच्यावरती आहे. करंजाडे लायन्सला कशा प्रकारे पुढे नेतात आणि कीर्ती यांच्यावर जबाबदारी आहे की कशा प्रकारे 50च्या आत धावसंख्या रोखायची आहे. कट केल्या यावेळेला बॉलला पॉइंटचा फिल्डर आहे नितीन सर. त्या चेंडूच्या मागे चेस करत असताना तोपर्यंत 2 धावा अगदी सहजरित्या पूर्ण केल्यात. तुषार तर तिसऱ्या धावेत सुद्धा इंटरेस्टेड आहेत. बघा काय सुंदर रनिंग केलं जातंय तुषार कांबळे यांच्या माध्यमातून. तिसऱ्या धावेसाठी सुद्धा इंटरेस्टेड होते. दरम्यान धावसंख्या 47 झाली आहे. 47 रन्स. 47 धावा झालेल्या आहेत. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत या पहिल्या डावातले. कशा प्रकारे या चेंडूंकडे पाहतायत येणाऱ्या कीर्ती. काय स्ट्रॅटेजी असणार आहे बघा. पॉइंट मध्ये आता क्षेत्ररक्षणात बदल केला जातोय. राजेश शिंदेकर डॉक्टर राजेश शिंदेकर सर
पॉइंटचे फिल्डर म्हणून जात आहेत, तर कव्हर्ससाठी पुन्हा एकदा नितीन सर येताना पाहायला मिळत आहेत. शेवटचा 5 चेंडू शिल्लक असणार आहेत. तर बघा फिल्डिंगला थोडंसं हलवलं जातंय. आता अरुण कदम सरांना पॉइंटवर आणलं जातंय आणि शॉर्ट थर्ड मॅनचा रोल बजावण्यासाठी राजेश शिंदेकर सरांना पाठवलं जातंय. फिल्डिंग कडे जर आपण पाहिलं तर डीप स्क्वेअर लेग आपल्याला पाहायला मिळतोय. डीप मिड विकेट, काउ कॉर्नर, लॉंग ऑन, लॉंग ऑफ अशा प्रकारची ती जी लेग साइडची कडा जी आहे ती संपूर्णपणे भरून काढली आहे. आखूड टप्प्याचा बॉल यावेळेला चांगला बॉल आहे कीर्ती यांच्या माध्यमातून. डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळते आणि अशाच प्रकारचे काही चेंडू हाताळावे लागतील. बघा तुषार कांबळे पहिलेच धावत सुटले होते, परंतु प्रशांत यांचा चेंडू हातात पाहून पुन्हा एकदा आपल्या क्रीजकडे परतलेत. 47 धावा धावफलकावरती झाल्यात. एक चांगला स्कोरिंग गेम होतोय आतापर्यंत. कीर्ती आलेले आहेत गोलंदाजीसाठी. 2 चेंडूंचा खेळ झालाय. 4 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. अभिजित थोडीशी चर्चा साधताना पाहायला मिळत आहे तुषार कांबळे यांच्या सोबत. तर चला यापुढील होणारी सेमीफायनल आपण टॉस करून घेणार आहोत. इनिंग्स ब्रेक मध्ये लक्ष द्यायचंय नवी मुंबई इंडियन्स विरुद्ध पनवेल वॉरियर्स. सचिन मोकल आणि कृष्णा खडके. चला रिपोर्ट करायचंय टॉस साठी लवकरात लवकर आमच्यापर्यंत. यावेळेला पायांवरचा चेंडू आहे आणि या पायांवरच्या चेंडूला खेळून काढलाय डीप स्क्वेअर लेग मध्ये. एकच धाव यावेळेला मिळणार आहे. दुसरीचा प्रयत्न आहे आणि यावरती एक सोपा रनआउट. मोठी विकेट मिळाली आहे. रनआउटच्या स्वरूपात या ठिकाणी बाद केलंय ते म्हणजेच अभिजित यांना माघारी परतावं लागणार आहे. संघाची धावसंख्या येऊन पोहोचते 48. दुसरा झटका 2 गडी बाद. वैभव नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत आणि आता त्यांच्यावरती जबाबदारी असणार आहे या शेवटच्या चेंडूंना फिनिश करायची. आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली आहे. 3 चेंडूंमध्ये 4 धावा खर्च केल्यात आणि एक रनआउटची विकेट आली आहे कीर्ती यांच्या षटकामध्ये. शेवटचे 3 चेंडू कशा प्रकारे डिलिव्हर करतील वैभव, कशा प्रकारे समाचार घेतील तुषार, यांच्याकडे जर स्ट्राईक आली तर ते काय करतील. प्रश्न बरेचसे आहेत. उत्तर येणारी वेळ आणि हा क्रिकेटचा खेळ देणार आहे. पुढील चेंडू घेऊन तयार होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत डॉक्टर कीर्ती. यावेळेला डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय वैभव यांच्यासाठी. आणि बघा यावेळेला आणखीन एक रनआउट होत आहेत. आपली विकेट जी आहे ती या ठिकाणी सॅक्रिफाईस केली जाते. नक्कीच तुषार यांना स्ट्राईक वर आणलं जात आहे शेवटच्या 2 चेंडूंसाठी. 48 धावांवरती आता तिसरा गडी बाद होताना पाहायला मिळतोय टीम करंजाडे लायन्सचा. नवीन बॅटर स्वप्नील मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करतायत. स्वप्नील स्वप्नील डॉक्टर स्वप्नील मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करताना आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. बघा धावा आल्या होत्या मागील काही षटकांमध्ये. अगदी भरघोस धावा आल्या होत्या, परंतु त्यांना कुठेतरी थांबवलं, कंट्रोल केलं, आपल्या नर्व्सला होल्ड केलं आणि कमबॅक करून दाखवलं नेरूळ चॅम्पियन्स या संघाने या सामन्यात. नक्कीच नेरूळ चॅम्पियन्स संघाचं नाव आहे. पुढील बॉल कीर्ती यांचा. तुषार यांच्या बॅट मधून पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल आलाय. सुंदर षटक राहिलंय कीर्ती यांचं. 5 चेंडूंमध्ये केवळ 4 धावा आणि 2 रनआउट आले आहेत या ओव्हर मध्ये. बघा 50च्या आत आटोक्यात आणलंय आता धावसंख्येला. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. शेवटच्या चेंडूवर एखादा मोठा फटका येणार का करंजाडे लायन्सच्या त्या इनिंगला. 50 पार पोहोचवलं जाणार का. 50 अप स्कोर लाईन होणार का. प्रश्न नक्कीच बरेचसे आहेत. शेवटचा चेंडू कीर्ती घेऊन तयार होत आहेत. केवळ 4 धावा खर्च केल्यात आतापर्यंत आपल्या षटकामध्ये. तुषार यांच्या समोर शेवटचा बॉल घेऊन कीर्ती तयार. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर, ऑल्सो लास्ट बॉल ऑफ दिस इनिंग्स. फुलर लेन्थचा बॉल, त्याला खेळलंय हवेमध्ये. बराच वेळ हवेमध्ये आहे चेंडू. डॉक्टर मकरन त्या चेंडूच्या खाली येत आहेत. 2 धावा यावेळेला पूर्ण नक्कीच केल्या जात आहेत. तिसरीचा प्रयत्न या केला जाईल, परंतु त्यावर रनआउट नक्कीच होतील. तुषार रनआउट होतील म्हणजेच 50 धावा झाल्या आहेत पूर्ण. त्या म्हणजे करंजाडे लायन्स या संघाचा जर हा सामना जिंकायचा असेल आणि फायनल मध्ये पोहोचायचं असेल तर धावा बनवायच्या आहेत 51.
तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा ही मॅच. तोपर्यंत आपण जाऊया टॉस कडे. मी सुधीर यांना विनंती करतो, आमचे सहकारी सुधीर, कृपया टॉस बॉक्स मध्ये जायचंय. आपल्या इथे उपस्थित आहेत आपले मान्यवर डॉक्टर ऋषी सर, आय रिक्वेस्ट यू टू प्लीज कम ॲट द टॉस बॉक्स. आपण टॉस करून घ्यायचंय सेमीफायनल 2 चा. मी Yes, डॉक्टर toss. ऋषी यांना विनंती करतो की त्यांनी टॉस साठी यायचं आहे. आजच्या दिवसातली आपली दुसरी सेमीफायनल खेळवली जाणार आहे. नवी मुंबई वॉरियर्स वर्सेस पनवेल वॉरियर्स. दोन वॉरियर्स आहेत. आता बघू आपण कुठले वॉरियर्स फायनलला पोहोचतायत ते. मी डॉक्टर ऋषी यांना विनंती करतो की त्यांनी सेमीफायनल 2 चा टॉस करायचा आहे. डॉक्टर ऋषी टॉस करतायत सेमीफायनल 2 साठी. सेमीफायनल 2 चा टॉस होतोय. डॉक्टर ऋषी यांच्या माध्यमातून टेल असा कॉल केलेला आहे आणि पनवेल वॉरियर्स टॉस विन झालेले आहेत. तर आपण सर आपला निर्णय 1-5 मिनिटांमध्ये कळवतील. पनवेल वॉरियर्स वन द टॉस अँड डिसिजन आर पेंडिंग. आणि चालू असलेला सामना सेमीफायनल 1 करंजाडे लायन्स वर्सेस नेहरू चॅम्पियन्स. करंजाडे लायन्स या संघाने आपल्या फर्स्ट इनिंग्स मध्ये 50 धावा केलेल्या आहेत. तर नेहरू चॅम्पियन्स या संघाला मेगा फायनलचं तिकीट मिळवायचं असेल तर 30 चेंडूमध्ये 51 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. बघू आपण आता सेमीफायनल 1 मध्ये काय होतंय. करंजाडे की नेहरू चॅम्पियन. तर आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. तसेच नेहरू चॅम्पियन्स आपले 2 बॅटर्स मैदानात पाठवायचे आहेत. सुरुवात होतीये सेमीफायनल 1 च्या मॅचला. नक्कीच दुसऱ्या डावाला आता सुरुवात होताना पाहायला मिळणार आहे. कसा राहिला लेखाजोखा या पहिल्या डावाचा जर आपण पाहिलं तर बघा पहिलं षटक चांगलं राहिलं होतं. प्रशांत धमाल यांच्या माध्यमातून डॉक्टर प्रशांत धमाल यांनी चांगलं षटक हाताळलं होतं. चांगला स्टार्ट करून दिला होता. पॉवर प्लेला 9 धावा आल्या होत्या. त्यानंतर दुसरं षटक जर आपण पाहिलं तर दुसरं षटक जे होतं ते राकेश जैन यांचं होतं, ज्या शेवटच्या चेंडूवरती नक्कीच चौकार आला होता आणि त्यानंतर स्कोर लाईनला जे आहे ते 17 वरती नेलं होतं. परंतु तिसरं षटक डॉक्टर अमित सरांचं नक्कीच जर आपण पाहिलं तर आलं होतं ते म्हणजेच तिसरं षटक जे आहे ते नक्कीच आलं होतं अमित लंगोटे सरांचं, ज्यामध्ये नक्कीच 16 धावा कन्सीड झाल्या. त्यानंतरचं षटक जे हाताळलं ते म्हणजे हाताळलं अरुण कदम सरांनी, ज्यामध्ये 12 धावा खर्च झाल्या. आणि शेवटचं षटक जे होतं ते कीर्ती यांच्या माध्यमातून अगदी चांगल्या रीतीने केवळ 6 धावा खर्च केल्या, इकॉनॉमिकल राहिले. तर चला सुरुवात करायची आहे दुसऱ्या डावाला. मी विनंती करेन डॉक्टर प्रशांत सर, कृपया आपण सलामीचे बॅटर आतमध्ये जायचे. प्रशांत धमाल आणि राकेश जैन यांची जोडी मैदानाच्या आतमध्ये येते. सेमीफायनल 1 ला आता सुरुवात होणार आहे. बॉल हातामध्ये आहे डॉक्टर तुषार कांबळे यांच्या करंजाडे लायन्स या संघाकडून. तर यानंतरचा होणारा सेमीफायनलचा सामना असणार आहे पनवेल वॉरियर्स विरुद्ध NMI नवी मुंबई इंडियन्स. पनवेल वॉरियर्स हॅव वॉन द टॉस. सचिन मोकल सर, आमच्यापर्यंत आपला निर्णय पोहोचवायचा आहे. डॉक्टर सचिन मोकल सर. दरम्यान 51 धावांचं लक्ष ठेवलंय. नक्कीच कुठेतरी काही धावा राहिल्या, जे शेवटचे फिनिशिंग टचेस होते ते देता आले नाहीयेत नक्कीच करंजाडे लायन्स या संघाला. परंतु आता संधी आहे या धावा डिफेंड करायची. त्याचप्रमाणे समसमान संधी निर्माण झाली, ती म्हणजेच नेरूळ चॅम्पियन्स या संघाला. जर आपल्या टीमला तो चॅम्पियन्सचा टॅग या वर्षी सुद्धा लावायचा आहे तर मात्र इथून पुढे या सामन्यामध्ये या धावा चेस कराव्या लागतील. 51 धावा कराव्या लागतील. जर सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार आहे. परंतु या क्रिकेटमध्ये काय घडणार हे आपल्याला थोड्याच वेळात कळणार आहे. दरम्यान राईट अँड लेफ्ट कॉम्बिनेशन, स्ट्रायकिंग एंड वरती डॉक्टर प्रशांत धमाल, नॉन स्ट्रायकिंग एंड वर डॉक्टर राकेश जैन लेफ्ट हँडर, आणि बॉल हातामध्ये आहे राईट आर्म मीडियम फास्ट तुषार कांबळे यांच्या हातामध्ये करंजाडे लायन्स कडून. करंजाडे लायन्स की नेरूळ चॅम्पियन्स लढतीला सुरुवात होतीये. सेमीफायनल 1 बॉल नंबर 1
अंपायरचा इशारा, लेट्स प्ले. पहिला बॉल, पहिलाच बॉल आतमध्ये आलाय ऑफ स्टंप वरून आतमध्ये आलाय. डॉट बॉल न सुरुवात केली आहे चांगल्या लेंथ वरती. बघा तुषार कांबळे यांच्याकडे टेक्निकल ऍस्पेक्ट जर पाहायचे झाले गोलंदाजीमध्ये तर चांगला टप्पा आहे त्यांच्याकडे, चांगला रिलीज आहे, चांगली हाईट आहे. त्यामुळे चांगल्या हाईट वरनं चेंडू ज्या वेळेला बाउन्स होतोय त्यावेळेला तो चांगला बाउन्स होऊन आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. चांगला रिलीज पॉइंट, आणखीन एकदा वेगात आलेला बॉल. यावेळेला लाईनला थोडस बाहेर घेतलं परंतु टप्पा अगदी अचूक आहे. गुड लेंथ वर स्पॉट केलेले हे दोन्ही चेंडू, दोन्ही बॉल डॉट येताना पाहायला मिळत आहेत. प्रशांत धमाल सरांसाठी हा कॉन्टेस्ट बघायला मजा येणार आहे. प्रशांत धमाल सर कशा प्रकारे कमबॅक प्रत्युत्तर देणार, रिप्लाय देणार या गोलंदाजीला, याकडे पाहायचं आहे आपल्याला. यावेळेला सुद्धा आखूड टप्प्याचा बॉल, लगातारचे 3 डॉट बॉल. प्रशांत धमाल सरांनी जर त्यांच्या षटकामध्ये 3 लगातारचे डॉट बॉल हाताळले असतील तर आता तुषार कांबळे यांनी सुद्धा ते करून दाखवलंय. डॉट बॉल्सची हॅट्रिक या ठिकाणी पूर्ण केली जाते. पहिले 3 बॉल लगातारचे डॉट नक्कीच प्रेशर मध्ये आहेत. तर सेमीफायनल 1चं हे प्रेशर आहे आणि या प्रेशरला सोक करून कशा प्रकारे रिलीज केलं जाणार याकडे आपल्याला पाहायचंय. आणखीन एक चांगला बॉल, यावेळेला चेंडू हवेमध्ये गेलाय. फिल्डर इंटरेस्टेड आहेत आणि पकडतील झेल. पहिला गडी बाद होतोय. धावांचं खातं उघडलं सुद्धा नाहीये आणि पहिला झटका लागतोय तो म्हणजे होम टीम नेरूळ चॅम्पियन्सला. 0 धावांवरती पहिला गडी बाद. प्रशांत धमाल पवेलियनच्या आत पहिला झटका, पहिला गडी बाद. काय घडलं नक्कीच, पहिले 3 बॉल गुड लेंथ वर स्पॉट केलेले आणि हा चेंडू सुद्धा गुड लेंथ वर स्पॉट केलाय असंच समजून डाऊन द ग्राउंड शॉट मारण्याचा प्रयत्न, परंतु हा बॉल थोडासा शॉर्ट ऑफ लेंथ होता आणि या शॉर्ट ऑफ लेंथच्या बॉल वरती नक्कीच बॅटची अप्पर एज घेतली आणि तो चेंडू स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकाच्या थेट हातात जाऊन पोहोचलाय. बाद होऊन माघार परत आहेत प्रशांत धमाल. नेरूळ चॅम्पियन 0, पहिला झटका, पहिला गडी बाद. त्याचप्रमाणे या ठिकाणी आगमन झालेलं आहे अपोलो हॉस्पिटल्सचे मार्केटिंग हेड मिस्टर राहुल मिश्रा सरांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा आम्ही डॉक्टर फाउंडेशनच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. व्हेरी वॉर्म वेलकम सर. आणि मी विनंती करेन राजेश शिंदेकर सरांना टू फेलिसिटेट मिस्टर राहुल मिश्रा. राजेश मिश्रा सर यांना फेलिसिटेट करतायत. राहुल मिश्रा सर यांना या ठिकाणी फेलिसिटेट करताना पाहायला मिळत आहेत. त्याचप्रमाणे मी विनंती करेन राजेश शिंदेकर सरांना या ठिकाणी फेलिसिटेट करायचं आहे. डॉक्टर ऋषी सरांना सुद्धा या ठिकाणी फेलिसिटेट करायचं आहे. राजेश शिंदेकर सर, आय रिक्वेस्ट यू टू प्लीज फेलिसिटेट डॉक्टर ऋषी. यांचं सुद्धा सहकार्य आपल्याला लाभलंय. दरम्यान मैदानाच्या आत काय घडतंय, त्या मैदानाच्या आतमध्ये चेंडू निघून चाललाय सीमा पार. शेवटच्या चेंडूवर आलाय चौकार आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या येऊन पोहोचली टीम नेरूळ चॅम्पियन्स 5 for 1. 5-1 गडी बाद. अजूनही जर आपण पाहिलं तर अजूनही गरज असणार आहे ती म्हणजेच 24 चेंडूंमध्ये 46 धावांची. 24 ball 46 needed टू द टीम नेरूळ चॅम्पियन्स. त्याचप्रमाणे सिमिरा डायग्नोस्टिक सेंटरचे मार्केटिंग हेड मिस्टर राहुल पाटील यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा हार्दिक असं स्वागत असणार आहे सर. व्हेरी वॉर्म वेलकम. मी पुन्हा एकदा राजेश शिंदेकर सरांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी फेलिसिटेट करायचं आहे. सिमिरा डायग्नोस्टिक सेंटरचे मार्केटिंग हेड राहुल पाटील सरांना सुद्धा आपण फेलिसिटेट करायचंय. सर या ठिकाणी फेलिसिटेट करायचंय राजेश सर. मी विनंती करेन राहुल पाटील सरांना, सिमिरा डायग्नोस्टिक सेंटरचे नक्कीच मार्केटिंग हेड राहुल पाटील सर, त्यांना या ठिकाणी फेलिसिटेशन केलं जात आहे डॉक्टर राजेश शिंदेकर सरांच्या माध्यमातून. आमचे फोटोग्राफर, येस, थँक्यू सर. दरम्यान मॅचच्या दिशेने आपण वळूया. दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. पहिल्याच बॉल वरती पुल करण्याचा प्रयत्न, चांगली अडवणूक केली गेली. त्या बॉलची झेल झाला नाहीये, अगदी पुढे येऊन चेंडू पडला, परंतु चांगली अडवणूक. फिल्डिंगचे पूर्ण नंबर विकास यांना दिले जातील.
बघा विकास यांनी मात्र धावांचा विकास होऊ दिला नाहीये त्या बॉलवरती. एक धाव आली आहे केवळ. 6 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. आता 45 ची गरज आहे आणि राकेश जैन नक्कीच एक चेंडू 4 एक चौकार खेळलाय आणि आता स्ट्राईक वर येताना पाहायला मिळत आहेत. या पॉवर प्लेचा फायदा राकेश जैन कशा प्रकारे उचलणार? गोलंदाजीसाठी योगेश. फुलरलेनचा बॉल आहे, हलक्या हातांनी खेळलाय, एकही धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल आलाय. डॉट बॉल या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. या ठिकाणी आगमन झालेलं आहे. नक्कीच डॉक्टर दीपक आहिरे सरांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट मेडिकल हॉस्पिटल चे नक्कीच गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट डॉक्टर दीपक आहिरे सरांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. डॉक्टर्स फाउंडेशनच्या वतीने या ICTC प्रेझेंट्स डॉक्टर्स चॅम्पियन ट्रॉफी मध्ये आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. मी राजेश शिंदेकर सरांना विनंती करतो टू प्लीज फेलिसिटेट मिस्टर दीपक आहिरे, डॉक्टर दीपक आहिरे सर, गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट मेडिकल हॉस्पिटल. दरम्यान सुरुवात होती पुन्हा एकदा मॅचला. 2 चेंडू लगातारचे डॉट बॉल आले आहेत राकेश यांच्या समोर. आखूड टप्प्याचा बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, कॉट बिहाइंडच्या स्वरूपात बाद होतील. राकेश जैन बॅक टू दी पवेलियन. मोठा झटका लागतोय टीम नेरूळ चॅम्पियन्स या संघाला. बाद होऊन माघारी परततायत. 4 चेंडूंवर 4 धावा करून राकेश जैन होतील बाद. संघाची धावसंख्या 6. दुसरा झटका, 2 गडी बाद. बघा मोठे फटके खेळावे लागतील. इथून पुढे धावांना ऍक्सेलरेट करावं लागेल. इनिंग्सला कुठेतरी सांभाळावं लागेल आणि त्यानंतर बिल्टअप करावं लागेल आणि त्याचसाठी अशाच प्रकारचा एक विश्वासू फलंदाज डॉक्टर मकरंद मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. कालच्या दिवसात त्यांनी चांगली कमान सांभाळली होती. वैयक्तिक 28 ते 29 धावांची इनिंग्स जी आहे ती त्यांनी खेळली होती. परंतु आता कशा प्रकारे त्यांच्या माध्यमातून खेळ दाखवला जाणार याकडे आपल्याला पाहायला लागणार आहे. डॉक्टर अमित लंगोटे सरांसोबत कशा प्रकारे पार्टनरशिप रचली जाणार. कॅप्टन ऑफ द टीम आहेत अमित सर आणि त्यांच्यासोबत आता मकरंद. ही पार्टनरशिप फार महत्वाची असणार आहे फॉर द नेक्स्ट विकेट. कशा प्रकारे ही पार्टनरशिप केली जाते. दरम्यान जर आपण पाहिलं तर नवीन दोन चेंडू अजूनही शिल्लक असणार आहेत. तर 2 बॉल्स रिमेनिंग इन दिस ओव्हर सो फार. फुलरलेनचा बॉल हलक्या हातांनी खेळून काढलं. लेफ्ट हँडर आहेत. लेफ्ट अँड राईट कॉम्बिनेशनला कंटिन्यू ठेवण्याचा प्रयत्न नेरूळ चॅम्पियन्सच्या माध्यमातून. एक धाव यावेळेला पूर्ण केली जाते. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्या येऊन पोहोचते 7 या आकड्यावरती. 7 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. डॉक्टर प्रमोद भांबरे सरांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. नक्कीच झेनिथ डायग्नोस्टिक सेंटर कडून डॉक्टर प्रवीण भांबरे सरांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत असणार आहे. दरम्यान तर निर्णय आमच्यापर्यंत आलेला आहे. यापुढील मॅच मध्ये पनवेल वॉरियर्स विरुद्ध NMI नवी मुंबई इंडियन्स मध्ये ही मॅच रंगणार आहे. ज्यामध्ये पनवेल वॉरियर्स टॉस जिंकून प्रथम फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. तर NMI तयार राहायचंय. आपण बॅटिंग साठी कृष्णा खडके सर, आपण बॅटिंग साठी आपला संघ घेऊन तयार राहायचंय. यानंतर लगेचच आपल्या सामन्याला सुरुवात होणार आहे. याकडे लक्ष असू द्या. दरम्यान 2 षटकांनंतर धावसंख्येला अगदी आटोक्यात बांधून ठेवलंय. तर या ठिकाणी प्रमोद भांबरे सरांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. डॉक्टर प्रमोद भांबरे सर, झेनिथ केअर डायग्नोस्टिक सेंटर कडून डॉक्टर प्रमोद भांबरे सर या ठिकाणी येताना पाहायला मिळतात आणि त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. धावसंख्येला अगदी आटोक्यात ठेवलंय आणि नवीन गोलंदाज आता प्रशांत जाधव येताना पाहायला मिळतात. ज्यांनी बॅटिंग करत असताना काही आकर्षक स्ट्रोक आपल्याला दाखवले ते आता गोलंदाजीसाठी येत आहेत. प्रशांत जाधव समोर त्यांच्या असणार आहेत डॉक्टर मकरन. काही मोठे फटके त्या लेग साईडच्या दिशेला आपल्याला पाहायला मिळणार का त्यांच्या माध्यमातून याकडे पाहायचंय. अगेन्स्ट द विंड खेळावे लागतील. परंतु आता गरज आहे त्या फटक्यांची. 9 धावा झाल्यात 18 चेंडूंमध्ये. अजूनही 42 धावांची आवश्यकता आहे. त्यामुळे रिक्वायर्ड रन रेट कडे जर आपण पाहिलं तर 14चा रिक्वायर्ड रन रेट आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला पायांवरती आदळलाय बॉल. एकही धाव नाहीये. पहिला चेंडू निर्धाव प्रशांत जाधव यांचा.
पहिल्या चेंडूवर डॉट बॉल आलाय आणि डॉट बॉल फक्त प्रेशर वाढवण्याचं काम करणार आहे. आता 17 चेंडूंमध्ये 42 धावांची आवश्यकता आहे. 17 चेंडू आणि 42 धावांची आवश्यकता आहे. पुढील चेंडू घेऊन तयार. यावेळेला चांगला फटका आहे. लॉंग ऑनच्या दिशेनं फिल्डर आहेत त्या ठिकाणी. चांगली अडवणूक केली आहे. एकाच धावेवर संतुष्ट व्हावं लागणार आहे. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. करंजाडे लायन्स काय खेळ दाखवलाय, डॉमिनेशन आतापर्यंत दाखवलंय, परंतु हा क्रिकेटचा खेळ आहे. गेम ऑफ अनसर्टनिटीज, अनिश्चिततांचा खेळ आहे. इथे कुठलीच गोष्ट सुनिश्चित नसते. कधीही काहीही घडू शकतं. मॅचचा रुख कधीही पालटू शकतो. 2.2 षटकांमध्ये 10 धावा झाल्या धावफलकावरती. 16 चेंडू आणि 41 धावांची आवश्यकता. 16 बॉल्स 41 नीडेड. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय. यावेळेला सुद्धा एक धाव आली आहे. दुसरीचा प्रयत्न आहे. फिल्डर आहेत त्या ठिकाणी. त्यांच्याकडून थ्रो येईपर्यंत अभिजित आहेत माझ्या मते फिल्डर त्या ठिकाणी आणि त्यांच्या माध्यमातून चांगली अडवणूक. 2 धावा यावेळेला पूर्ण केल्यात. 12 धावा झालेल्या आहेत. एकेरी दुहेरी धावांनी खेळ पुढे नेण्याचा प्रयत्न आहे. 15 मध्ये 39 ची गरज आणि आता रिक्वायर्ड रन रेट 15 वरती जाऊन पोहोचलाय. यावेळेला चेंडू हवेमध्ये गेलाय. फिल्डर कडे चान्स आहे. झेल सोडलाय यष्टीरक्षण करत असताना आणि गॅप मध्ये चेंडू सुद्धा ट्रॅव्हल झालाय. त्यामुळे 2 धावा यावेळेला सहज रीतीने पूर्ण केल्यात. धावा कोणत्याही स्वरूपात येऊ द्या, येणं महत्वाचं आहे. आता नेरूळ चॅम्पियन्स या संघासाठी 14 धावा झाल्यात. परंतु काय सुंदर खेळ दाखवलाय. आपण जर पाहायचं झालं तर करंजाडे लायन्सनं मात्र काय सुंदर रोर केलंय या मॅच मध्ये. या मॅच मध्ये धावा नक्कीच कुठेतरी कमी राहिल्या होत्या. 50च धावा करू शकले होते, परंतु त्या धावांना डिफेंड करत असताना इतक्या चांगल्या दर्जाची गोलंदाजी, म्हणजे फलंदाजांना रोखूनच धरले आतापर्यंत. राकेश जैन यांचा तो एक चौकार आल्यानंतर त्यानंतर कोणत्याही प्रकारची बाउंड्री कन्सीड झाली नाहीये आणि तीच होणार आहे का या बॉलवरती याकडे पाहायचंय. परंतु चेंडू हवेत आहे. अभिजित यांनी मात्र त्यांच्या सेफ हँड्स मध्ये चेंडू जातोय. डॉक्टर अमित लंगोटे सर कॅप्टन ऑफ द टीम बाद होत आहेत. मोठा मासा जाळ्यात अडकवलाय आणि माघारी परतवलाय. डॉक्टर अमित लंगोटे सर यांना बाद होऊन माघारी परततायत. आणखीन एक झटका लागतोय टीम नेरूळ चॅम्पियन्स या संघाला. धावसंख्या संघाची येऊन पोहोचते ती म्हणजे 14. 3 गडी बाद टीम नेरूळ चॅम्पियन्स. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. एक शेवटचा चेंडू शिल्लक असणाऱ्या या षटकाचा डॉक्टर नितीन सर मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करताना पाहायला मिळत आहेत. तर 13 चेंडूंमध्ये 37 धावांची आवश्यकता. 37 नीडेड फ्रॉम लास्ट 13 डिलिव्हरीज. रिक्वायर्ड रन रेट आता 17 वरती पोहोचलाय. एखाद्या मोठ्या षटकाची गरज आहे इथून. पुढच्या षटकामध्ये गोलंदाजावर टार्गेट नक्कीच केलं जाणार आहे, परंतु ते गोलंदाज कोण असणार आहेत, बॅटर मकरंद कशा प्रकारे टार्गेट करणार आहेत. नक्कीच अगेन्स्ट द विंड त्यांना फटके खेळावे लागतील, परंतु आता ते खेळण्याशिवाय पर्यायही उरला नाहीये. पुलरलेनचा बॉल लॉंग ऑन मध्ये गॅप आहे त्या ठिकाणी. 2 धावा नक्कीच कंप्लीट केल्या जातील. दुसऱ्या धावेसाठी धावलेत मकरंद. स्वतःकडे स्ट्राईक ठेवणार आहेत तर पुढच्या षटकामध्ये. दरम्यान षटक क्रमांक 3 चा खेळ संपला आणि 3 षटकांनंतर धावसंख्या येऊन पोहोचली टीम नेरूळ चॅम्पियन्स. 3 गडी बाद 16 धावा. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आणि 12 चेंडूंमध्ये 35 धावांची आवश्यकता. 17.5 चा रन रेट आहे रिक्वायर्ड. या रिक्वायर्ड रेटला कशा प्रकारे मॅनेज केलं जाणार नेरूळ चॅम्पियन्स, कारण महत्वाचा सामना आहे. फायनलचं तिकीट तुम्हाला मिळवून देणार आहे. या स्पर्धेचा मानकरी बनण्यापासून फक्त एक पाऊल लांब नेऊन ठेवणार आहे हा सामना. त्यामुळे हा सामना जिंकण्यासाठी अटीतटीचे प्रयत्नांची पराकाष्ठा ही प्रत्येक संघाकडून केली जाणार आहे. नक्कीच 12 चेंडूंमध्ये 35 धावांची गरज असणार आहे. मकरंद ऑन स्ट्राईक असणार आहेत. गोलंदाजीसाठी जर आपण पाहिलं तर वैभव वैलकर येताना पाहायला मिळतात आपल्याला गोलंदाजीसाठी. डॉक्टर वैभव कशा प्रकारे फलंदाजी करतायत याकडे आपल्याला पाहायचंय. बॅटिंगसाठी येताना नक्कीच चांगलं कॉन्ट्रीब्युशन दिलं होतं पहिल्या डावात, परंतु आता गोलंदाजीमध्ये काय करणार आहेत याकडे पाहायचंय. मकरंद या षटकामध्ये कशा प्रकारे टार्गेट केलं जाणार त्यांच्या माध्यमातून, बिग हिट्स कशा प्रकारे खेळल्या जाणार. 12 चेंडू 35 धावांची आवश्यकता. या षटकामध्ये काही ट्विस्ट अँड टर्न्स लिहिले आहेत का याकडे पाहूया. डॉक्टर्स फाउंडेशन चॅम्पियन्स ट्रॉफी. आखूड टप्प्याचा बॉल, पहिलाच बॉल आतमध्ये येणारा डॉट बॉल. नक्कीच कोणत्याही प्रकारचा रूम प्रोव्हाइड केला जात नाहीये बॅटरला. बघा ते एक्सटेन्शन ऑफ आर्म्स करण्यासाठी उत्सुक आहेत बॅटर मकरंद, परंतु त्यांच्या माध्यमातून गोलंदाज वैभव यांच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारचा रूम प्रोव्हाइड केला जात नाहीये. इन टू द बॉडी गोलंदाजी करण्याचा प्रयत्न आहे. बॉडीला टार्गेट केलं जात आहे. पुढील बॉल आखूड टप्प्याचा बॉल पुल केलाय. त्या बॉलला गॅप मध्ये चेंडू आहे. 1 बाउन्स 2 बाउन्सेस. चेंडू निघून जाईल सीमा पार.
नेरूळ चॅम्पियन्स साठी हा येतोय ICTC चौकार. 4 धावांचा फटका. 20 धावा आता धावफलकावरती झालेल्या आहेत. 10 चेंडूंमध्ये आता 31 बनवायचे आहेत. अशाच प्रकारच्या स्टार्टची गरज होती. तो स्टार्ट तर केलाय, परंतु या स्टार्टला फिनिश मध्ये कन्वर्ट कसं करणार आहेत? कन्व्हर्जन रेट या बॅटिंग मध्ये कसा असणार आहे? कशा प्रकारे कन्वर्ट केलं जाईल या धावांना, याकडे पाहायला लागणार आहे. त्यांच्यासाठी फिल्डर डीप फाईन लेग मध्ये सुद्धा तैनात करण्यात आलाय. फुलरलेनच्या बॉलला पुन्हा एकदा गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. एक धाव तर जोरात पूर्ण केली आहे. दुसरीचा प्रयत्न आहे आणि दुसरी सुद्धा चांगल्या रीतीने पूर्ण करण्यात आली आहे. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 22 धावांवर आता धावफलक येऊन पोहोचतोय. नक्कीच 9 चेंडूंमध्ये आता 29 ची गरज आहे. 9 चेंडू 29 धावांची. मकरंद असतील समोर, त्यांच्या वैभव या षटकामध्ये महागडं करण्याची संपूर्णपणे शक्यता वर्तवली जाते. या षटकाला 6 धावा आल्यात आतापर्यंत. चौथा चेंडू या षटकातला. कट करण्याचा प्रयत्न आणि या कट करण्याच्या प्रयत्नामध्ये आणखीन एक डॉट बॉल आलाय. ऑफ स्टंपच्या वरून जाणारी एक चांगली डिलिव्हरी. खाली राहिलाय बॉल. इनटू द पिच गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. स्लोअर वन केला, गती दिली नाही आणि त्याचमुळे दुर्गती करण्याची संधी मिळाली नाहीये बॅटरला. 3.4 षटकांनंतर धावसंख्या 22 वर येऊन पोहोचली आहे. 8 चेंडूंमध्ये आता 29 ची गरज आहे. 2 चेंडू शिल्लक. एखाद्या मोठ्या फटक्याची नक्कीच इथे गरज असणार आहे. भासली आहे. लोअर फुल टॉस बॉल होता. या बॉल वरती सुद्धा डॉट बॉल निर्णय दिला जातोय पंचांच्या माध्यमातून. आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळणार आहे आपल्याला. एक शेवटचा चेंडू शिल्लक असणार आहे आता. डॉक्टर मकरंद सज्ज होत आहेत पुढील चेंडू घेऊन. 7 चेंडू आणि 28 धावांची गरज. यावेळेला चेंडू हवेमध्ये चाललाय. यष्टीरक्षक त्या चेंडूच्या खाली येत आहेत. केवळ एक सिंगल प्राप्त होणार आहे. स्ट्राईक स्वतःकडे ठेवणार आहेत आणि आता शेवटचे 6 चेंडू शिल्लक असतील आणि या शेवटच्या 6 चेंडूंमध्ये गरज असणार आहे 28 धावांची. 4 षटकार आणि एका चौकाराची गरज असणार आहे या पुढे या सेमीफायनल वरती मोहोर उमटवायला. या सेमीफायनल मध्ये नक्कीच विजय संपादन करण्यासाठी कशा प्रकारे खेळ दाखवला जाणार याकडे आपल्याला पाहायचंय. दरम्यान काय घडतंय या मॅच मध्ये याकडे आपण नक्कीच पाहूया. दिनकर, डॉक्टर दिनकर धनावडे येताना पाहायला मिळत आहेत. 4 षटकार आणि एक चौकार लगावला जाणार का, की मग या मॅच मध्ये काही आणखीन मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे? डॉक्टर दिनकर. पहिलाच बॉल फुल टॉस आहे. समोरची दिशा निवडली आहे. लॉंग ऑफचं क्षेत्र. एकच धाव यावेळेला प्राप्त होणार आहे. डॉक्टर नितीन आता स्ट्राईक वर असतील. 5 चेंडूंमध्ये आता 27 धावांची गरज आहे. चांगली मॅच या ठिकाणी रंगलेली आहे. पहिल्या डावात धावा करत असताना 50 धावा केल्या. 51 धावांचं लक्ष ठेवलं आणि त्या धावा डिफेंड करत असताना आउट अँड आउट चांगली गोलंदाजी राहिली आहे. पहिली तुषार, त्याच्यानंतर योगेश. सगळ्यांचीच गोलंदाजी चांगली राहिली आहे. यावेळेला फुलरलेनचा बॉल मिडॉनच्या क्षेत्रामध्ये खेळून काढला. आणखीन एक सिंगल. 4 मध्ये 26 ची गरज. आता मात्र विजयावर मोहोर उमटवली आहे आणि ती आता फायनलच्या दरवाजाला वाजवायला सुरुवात केली आहे करंजाडे लायन्स या संघानं. फायनल मध्ये स्थान ग्रहण करण्यासाठी सज्ज झालाय हा संघ. 4 चेंडू 26 ची गरज. 4 षटकार आणि एक वाईट जर आला तर मात्र मॅच बरोबरी सुटू शकते. पहिला षटकार आहे का हा चेंडू बराच वेळ हवेत राहिलाय. फिल्डर त्या चेंडूच्या खाली येत आहेत, परंतु चेंडू निघून जाईल. नक्कीच विकेट या ठिकाणी प्राप्त होणारे. चेंडू फिल्डरच्या हातामध्ये पोहोचलाय. स्वप्नील यांच्या माध्यमातून हा झेल पकडण्यात आलाय आणि निराशाजनक कामगिरी नक्कीच राहिली. आता नेरूळ चॅम्पियन्स या संघाकडून आशा केल्या जात होत्या की या धावा चेस केल्या जातील. 50 धावा 51 धावा चेस केल्या जातील, परंतु तसं झालं नाहीये. नक्कीच मनोबल थोडस खाली आलंय. नवीन बॅटर कीर्ती मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. डॉक्टर कीर्ती सिंह पाटील मैदानाच्या आत येताना पाहायला मिळत आहेत. 3 चेंडू आणि 26 औपचारिकता शिल्लक ठेवली आहे. दिनकर सुंदर गोलंदाजी केली आहे. डॉक्टर दिनकर यांनी 3 चेंडूंमध्ये 2 धावा दिल्यात आणि एक गडी बाद केलाय. पुढील चेंडू फुलरलेनचा बॉल आहे, त्याला खेळून काढलाय मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये. फिल्डर आहेत, परंतु निघून जाईल चेंडू सीमा पार. कीर्ती यांच्या बॅट मधून पहिलाच बॉल. ICTC बाउंड्री चौकार. आणि बघा हवा जी आहे, हवेचा रुख जो आहे तो आता लेग साइडच्या दिशेने वाढत चाललाय. त्यामुळे संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला मोठे फटके, मोठे षटकार पाहायला मिळणार आहेत, यामध्ये नो डाऊट आहे. 29 धावा झाल्या धावफलकावरती. 2 चेंडूंमध्ये आता 22 ची गरज आहे. यॉर्कर
डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. एक शेवटचा चेंडू शिल्लक, फायनल पासून फक्त एक पाऊल लांब आहेत. नक्कीच करण जाडे लायन्स, काय सुंदर राहिलाय हा संघ आणि काय सुंदर कामगिरी, आउट अँड आउट चांगली गोलंदाजी केली जाते. नक्कीच संघामध्ये चांगले बॅटर, चांगले गोलंदाज आणि सर्व संघांनी साथ घेऊन प्रत्येक खेळाडूचा केला निवेश आणि या मॅच मध्ये विजयी होऊन केलाय फायनल मध्ये प्रवेश. टीम करंजाडे लायन्स, कॉंग्रॅच्युलेशन्स, क्वालिफाईड फॉर फायनल. फायनल मध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरला आहे टीम करंजाडे लायन्स. अभिनंदन, सेमीफायनल 1 वरती अधिराज्य गाजवलंय आणि या फायनलच्या मॅच मध्ये प्लेयर ऑफ द मॅच चा मान या ठिकाणी पटकावलाय. नक्कीच प्लेयर ऑफ द मॅच चा मान या ठिकाणी पटकावलाय. तो म्हणजेच याकडे आता आपल्याला पाहायचंय कोण ठरतंय या मॅच मध्ये प्लेयर ऑफ द मॅच. सेमी फायनल 1 चे प्लेयर ऑफ द मॅच ठरले ते म्हणजेच डॉक्टर प्रशांत जाधव. 14 चेंडू आणि 19 धावा केल्या आणि त्याचप्रमाणे एका षटकात 7 धावा देऊन एक गडी बाद केलाय. आणि फायटर ऑफ द मॅच या ठिकाणी दिलं जाणार आहे ते म्हणजेच डॉक्टर मकरंद यांना. मकरंद यांना फायटर ऑफ द मॅच दिलं जाईल. तर प्लेअर ऑफ द मॅच चा मान या ठिकाणी पटकावणार आहे तर ते म्हणजेच प्रशांत जाधव. तर यानंतर होणार आहे सेमीफायनल 2 ची मॅच. चला, पनवेल वॉरियर मैदानाच्या आत उतरले. कृष्णा खडके सर, आपले 2 बॅटर तयार आहेत.